चं फर्स्ट चॅप्टर चालू आहे। त्यामधील काही शाब्दिक उदाहरणे जे आहेत ते आपण बघणार आहोत। शाब्दिक उदाहरणांमध्ये तुमचं प्रॅक्टिस सेट 1.5 त्यामधील क्वेश्चन 6 आपण बघणार आहोत। याच्यामध्ये या उदाहरणात तुम्हाला सांगितले की विशाल नावाच्या मुलाने 1900 किलोमीटर एवढा प्रवास केला। त्यामध्ये पण वेगवेगळ्या याच्याने केला। बसने 60 किलोमीटर पर हवर म्हणजे ताशी या वेगाने प्रवास केला आणि विमानाने प्रवास केलाय तो 700 किलोमीटर या वेगाने केलेला आहे आणि टोटल प्रवासाचा जो वेळ आहे तो 5 तास आहे। तर बसने केलेला प्रवास किती किलोमीटर आहे असं तुम्हाला ते प्रश्न विचारलेला आहे। त्यासाठी तुम्ही पुस्तकात प्रश्न बघा। या उदाहरणाचं सोल्युशन बघूया आपण। समजा विशाल जो आहे त्याने बसने ट्रॅव्हल केलेले जे डिस्टन्स आहे त्याला आपण x किलोमीटर समजूया। बसने केलेला प्रवास जो आहे तो x किलोमीटर आहे आणि विमानाने प्रवास केलेला एरोप्लेनने जो प्रवास केलेला आहे तो y किलोमीटर समजूया। आणि त्यानुसार तुम्हाला विज्ञानात तुम्ही शिकलेला आहात वेग बरोबर अंतर भागिले टाइम किंवा वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा आपल्याला त्यासाठी वेळ किती लागणार आहे ते बघायचंय। आणि म्हणून मग आपण हा जो दिलेला आहे टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन त्याचा जो सरासरी वेग आहे ते त्यासाठी आपल्याला वेग त्यांनी दिलेला आहे। बसचा वेग आहे 60 किलोमीटर पर हवर आणि डिस्टन्स जे आहे ते माहित नाही आपल्याला। ते आपण काय केलंय x कन्सिडर केले। सपोज x किलोमीटर जे आहे ते आपण घेतलेलं आहे। त्यानुसार x/60 आणि एरोप्लेनचं जे आहे ते y आणि 700 किलोमीटर पर हवर त्याचा वेग दिलेला आहे तुम्हाला। त्याचं v ची किंमत दिलेली आहे आणि त्यानुसार दोन्ही जो आहे एकूण जो टोटल प्रवास आहे तो 5 तासांचा आहे। x/60 हा बसचा प्रवास आणि एरोप्लेनचा प्रवास जो आहे तो y/700 इज इक्वल टू 5 आवर्स। हे झालं तुमचं एक समीकरण की ज्यामध्ये बस आणि विमान दोघांचा पण जो प्रवास केलेला आहे त्यासाठी लागणारा वेळ हा 5 किलोमीटर 5 जे आहे ते 5 आवर्स 5 तास एकूण टोटल घेतलेला आहे। मग त्यासाठी आपल्याला हे सोडवत असताना इथे एक नसेल तुम्हाला एक सरळ तिरकस गुणाकार करून केला तरी चालणार आहे किंवा लसावी काढून केला तरी चालेल। आता आपण इथे लसावी जर काढायचं म्हटलं तर काय येतंय 60 चे अवयव काढणार आपण 2 × 30 पुन्हा आणखी काढले तर 2 × 15 आणि 15 चे पुन्हा किती 3 × 5 15 15 30 30 गुणे 60 असं 700 चे 7 × 100 100 चे 10 × 10 आणि या 10 चे पुन्हा 2 × 5 2 × 5 आणि × 7 त्यांचे हे झाले। यानुसार जर आपण इथे कॉमन बघितला तर इथे 2 आणि 5 म्हणजे 5 दुणे 10 आणि 10 दुणे 20 आणि उरलेले यांचा गुणाकार यांचा जर आपण फॅक्टर्स लसावी म्हणजे एलसीएम काढण्यासाठी जर आपण हे केलं तर टोटल येतं त्यांचं 2100 येणार। हे जे कॉमन आहे ते 2 दुणे 4 4 5 20 आणि इथले 20 त्रिक 60 गुणिले हे उरलेले जे आहे ते 7 5 35 त्यांचा गुणाकार केला तर तो येतो 2100। म्हणजे आपण आता इथे जे प्रत्येक पद आहे त्या प्रत्येक पदाला त्याचा 2100 ने गुणाकार करणार आहे बाय टेकिंग एलसीएम जर घेतला तर 2100 ने इथे मल्टिप्लाय केला इथे x/60 प्लस y या टर्मला पण 2100 ने मल्टिप्लाय केलाय म्हणजे 2100 आणि ते 5 × 12100 यांचं जर केलं इथे भाग देऊया 6 × 6 = 18 19 20 21 6 × 5 = 30
किती झाले 35x 35x घेतले. त्याच पद्धतीने इथे पण डिव्हिजन करूया. 7 1 7 7 3 21 इज इक्वल टू 3y. इथे आपण डिव्हिजन केले तर येणार 3 पकडा इथे. आणि इथे 5 1 5 5 दुने 10 10,500 हा त्यांचं टोटल मल्टिप्लिकेशन येणार. आफ्टर सॉल्विंग वी गेट 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500 पूर्ण आहे 10,500. हे फर्स्ट तुमचं इक्वेशन झालं. पण सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलं त्यांनी की टोटल जे डिस्टन्स आहे ते पूर्ण 1900 किलोमीटर आहे. 1900 किलोमीटर्स आहे आउट ऑफ पूर्ण टोटल डिस्टन्स. आणि म्हणून x प्लस वाय इज इक्वल टू 1900 ही जी सेकंड कंडिशन आहे त्याचं आपलं सेकंड इक्वेशन तयार होत आहे. अशा पद्धतीने 2 इक्वेशन्स तयार झाले. आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत त्या आपण सायमल्टेनियसली जे आहेत त्या याच्यानुसार सोडवूया. एक रेषीय जे समीकरण आहे त्या याच्यानुसार सोडवू. समजा मला वायचं हे करायचंय एलिमिनेट करायचं वायचं निरसन करायचंय. मग त्यासाठी मला याचा कोएफिशियंट 3 आहे तर इथे पण 3 येण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागलं. आणि म्हणून मग बाय मल्टिप्लाइंग 3 टू इक्वेशन 2 याने आपण काय करणार मल्टिप्लाय करणार. त्याला गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय येते पहा इथे 3x प्लस 3y इज इक्वल टू 57. हा 5700 हे तुमचं थर्ड इक्वेशन तयार होत आहे. मग फर्स्ट आणि थर्ड यांचे आपण हे करूया इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन थर्ड. हे जर केलं तर फर्स्ट इक्वेशन काय 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. आणि दुसरं 3x प्लस 3y 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय म्हणून आता इथे झालं मायनस. फर्स्ट टर्म मायनस प्रत्येक टर्मचं साइन चेंज करणार आपण. इथे प्लस येतं मायनस. किती झाले y इज एलिमिनेट वायचं निरसन झालं. आणि इथे पण मायनस करणार आपण. 35 मायनस 3 म्हणजे 35x मायनस 3 वी गेट 32x बरोबर. आता इथे बघा 0 मायनस 0 0 मायनस 0 8 4800. इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर किती आलं 32x इज इक्वल टू 4800 4800. x ची किंमत काढताना 4800 भागिले 32. आता इथे भाग देताना 32 एक 32 इथे करून काय म्हटलं असं 32 एक 32 8 गेले 6 इथे 2 10 0 1 5 15 16 बरोबर. आणि 0 ने भागले म्हणजे टोटल आलं की ते 150. म्हणजे x ची जी किंमत आली ती 160 किलोमीटर. एवढं जे अंतर आहे फाइंड डिस्टन्स बाय बस. आपण बस साठी काय कन्सिडर केलं होतं वी शॅल ट्रॅव्हल बाय बस इज x किलोमीटर. आणि आपण जे कन्सिडर केलं होतं ते x म्हणजे बसने जो बाय बसने ट्रॅव्हल केलेला जो प्रवास आहे ते जे डिस्टन्स आहे ते x इज इक्वल टू 150 किलोमीटर. आणि उरलेले जे आहे रिमेनिंग 1900 मधून आणखी 150 मायनस केले की ते उरलेले रिमेनिंग डिस्टन्स जे आहे ते एरोप्लेन बाय प्लेन. किंवा त्यासाठी आपल्याला x आपण काढले एरोप्लेनचं डिस्टन्स काढण्यासाठी एक तर 1900 मायनस 150 केलं तरी चालेल. आणि आपण जे हे जे समीकरण तयार केलं होतं x प्लस वाय इज इक्वल टू 1900 या इक्वेशन मध्ये जरी पुटअप केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि आपल्याला बाय एरोप्लेन त्यांनी विचारलेलं नाहीये पण तरी बाय एरोप्लेन असेल तर x प्लस वाय इज इक्वल टू 1900 आणि x ची व्हॅल्यू पुटअप केली प्लस वाय इज इक्वल टू 1900 वाय इज इक्वल टू 00 मायनस 150
3 आणि 10 5 किलोमीटर. म्हणजे बाय बसने ट्रॅव्हल केलेला जो आहे ते जे डिस्टन्स आहे ते 150 किलोमीटर आहे. आणि एरोप्लेनचं तुम्हाला विचारलेलं नाही, पण फक्त फाइंड डिस्टन्स बाय बस म्हटलंय. इफ आस्क्ड यू देन यू कॅन फाइंड बाय दिस इक्वेशन सॉल्विंग. आणि म्हणजे अशा पद्धतीने जे हे हॉट्सचे जे म्हणजे की तुमच्या बुद्धीला चालना देणारे असे जे उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला एक सामायिक समीकरणांचा वापर करायचा आहे, अशा याच्यानुसार ते गणितांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन 5 की त्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट असं दिलेले आहेत. आणि क्वेश्चन म्हणजे जे इक्वेशन दिले ते फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहेत. त्याला जर आपण अगोदर व्यवस्थित सॉल्व्ह केले तर तुम्हाला A1, B1 आणि C1 यांचे जे व्हॅल्यूज असतात त्या म्हणजे पूर्णांकात आणि व्यवस्थित डिटर्मिनंट सोडवायला सोपं जातं. आणि म्हणून आपण त्यामधील क्वेश्चन 5 मधील थर्ड घेतो आहोत. तिसरा प्रश्न घेतोय त्याच्यातला 3x - 2y = 5/2. आणि दुसरं समीकरण आहे 1/3x + 3y = -4/3. असे दोन समीकरण आहेत. यामध्ये आपण आता हे सॉल्व्ह करत असताना इथे काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर 1 घ्यायचं आहे आणि तिरकस गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय मिळणार आपल्याला पहा 3 दुणे 6x - 4y = 5 हे मिळालं. झालं. आता यामध्ये पहा A1 ची व्हॅल्यू 6, B1 ची -4 आणि C1 ची व्हॅल्यू 5. आता हे व्यवस्थित तुम्हाला घेताना जमणार. तसं त्या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आता इथे काही नाही म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 1 समजा. अगोदर हे सॉल्व्ह करू लेफ्ट साइड. 1 किती झाले 1 1 जा 1 म्हणजे 1x + 3 3 जा 9 3 3 9y आणि छेदाला 3 1 जा 3 = -4/3. पुन्हा इथे जर हे केला आता याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा पण डिनॉमिनेटर 3 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते कसं मिळालं आपल्याला x + 9y = -4 साध्या फॉर्म मध्ये. मग आता ह्यामध्ये सुद्धा याची जी व्हॅल्यू काढणार आपण यासाठी आता A2 घेणार आहोत. A2 ची व्हॅल्यू किती आली मग इथेच घेऊया आपण. A2 = 1 आणि B2 = 9 आणि C2 म्हणजे C2 ची व्हॅल्यू आली -4. म्हणजे दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते आपण इथेच सिम्प्लिफाय केलंय. सिम्प्लिफाय करून त्यांना अशा फॉर्म मध्ये व्यवस्थित घेतलं की जेणेकरून आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2 चे व्हॅल्यूज व्यवस्थित मिळतील. आता म्हणजे फ्रॅक्शन घेऊन डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यापेक्षा अगोदर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि नंतर डिटर्मिनंट आपण घेणार. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. डी ची व्हॅल्यू A1 A2 चा कॉलम लिहूया आपण. A1 ची व्हॅल्यू 6 आहे, A2 ची 1 आहे, B1 -4 B2 9. आता हा डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला तर आपल्याला काय मिळेल पहा 6 × 9 -4 × 1 9 × 54 आणि हे -× +1 4 × 4 मायनस प्लस होतील +4 इथे 6 × 9 54 54 + 4 हे झाले 58. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 58. किंवा आपण घेऊया D = 58. D ची व्हॅल्यू मिळाली 58. तसं तर dx साठी पहा C1 C2 चा एक कॉलम लिहूया आपण. C1 चा 5 आहे, C2 -4, B1 आणि B2 -4 आणि 9. म्हणजे आपण आता dx ची व्हॅल्यू काढणार आहोत. इथे पहा 5 × 9 5 किंवा आधी लिहून घेऊया 5 × 9 -4 × -4 5 × 9 45. इथे मायनस मायनस प्लस झाले 4 × 16 -16
त्यातून 6 गेले 9 राहिले, आजचा 1, 4 गेले 2, 29 इथे शिल्लक राहिला. म्हणजे dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. dx इज इक्वल टू 29. d ची व्हॅल्यू 58 मिळाली. तसं आता dy ची व्हॅल्यू बघू आपण. dy मध्ये काय करायचंय, इथे जर व्हॅल्यू पुटअप केला a1 a2 चा जो कॉलम आहे तो 6 आणि 1 आहे. 6 1 आणि दुसऱ्याच्या मध्ये c1 c1 आणि c2 5 आणि -4 5 and -4. आता dy ची व्हॅल्यू काढणार आहोत आपण. dy इज इक्वल टू 6 into -4 minus 5 into 1. काय होतं, 5 6 चौक 24 -24 आणि 5 5 1 5 -5 किती झाले -29. -24 -5 दोघांचं सिमिलर साइन आहे म्हणून तिथे काय होणार, ऍडिशन होणार. ग्रेटरचं साइन लागलं म्हणजे किती झालं -29. dy ची व्हॅल्यू मिळाली -29. dx झाला dx आणि dy. आता वी हॅव टू फाइंड x अँड y. x साठी dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे 29 अपॉन d. d ची व्हॅल्यू 58. इथे जर भाग दिला तर 29 29 जुने 58 म्हणजे 1/2. x ची व्हॅल्यू मिळाली 1/2. नेक्स्ट y ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. dy इज -29 and d ची व्हॅल्यू आहे d ची व्हॅल्यू 58. इथे मायनस साइन आहे पण 29 दुने 58 -1/2. देअरफॉर आपल्याला जे सोल्युशन मिळालं, सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन इज काय असणार आहे ते xy इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/2 आणि y ची व्हॅल्यू -1/2. इट इज युअर सोल्युशन ऑफ द इक्वेशन. त्या दोन जे एक सामायिक समीकरण दिले होते त्याची ती उकल आहे. त्याचं सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आणि म्हणून घेत असताना ह्या असे जे फ्रॅक्शन असलेले जे इक्वेशन्स आहेत ते अगोदर सॉल्व्ह करायचे, ते सिम्प्लिफाय करायचे, ते व्यवस्थित सोडवून म्हणजे आपल्याला a1 a2 डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं एकदम सोपं जातं. त्यानुसार बाकीचे जे आहेत ते आपण ते उदाहरण नंतर बघूया. थँक्यू. प्रॉब्लेम सेट 1 यामधील आपण एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यामध्ये म्हणजे योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि ते सुद्धा लिहिताना तुम्हाला त्याचे आन्सर जे आहे ते अगोदर सोडवून पाहावे लागतील आणि लिहिताना अशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचं. त्याचा आन्सर जो पर्यायाचा जो ABCD जो काही हे असणार लेटर असेल ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. समजा सेकंड आहे. आता आपण सोडवताना बघूया. तर हा जो 1-1 मार्काचा आणि फर्स्ट क्वेश्चन हा 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा असतो. फर्स्ट क्वेश्चन मध्ये MCQ असतातच आणि जे मॅथ्सचे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा MCQ विचारतात. त्या दृष्टीने आपण हे कसं लिहायचं आहे बाजूला तुम्ही रफ वर्क करून सोडवू शकता. त्या पद्धतीने बघूया. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले 4x + 5y = 19 अँड फाइंड y व्हेन x = 1. x ची व्हॅल्यू तिथे पुटअप करायची आपल्याला आणि y फाइंड करायचंय. x ची व्हॅल्यू जर ठेवली तर 4 × 1 + 5y = 19. 5y = 4 1 = 4 4 1 4. इकडे ट्रान्सफर केल्यानंतर 19 - 4 we get 5y = 15. Therefore y = 15/5. 5 1 = 5 5 3 = 5 5 3 15 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली आहे 3. इथे पहा ऑप्शन मध्ये y ची व्हॅल्यू 3. सेकंड ऑप्शन आहे म्हणून आपण B हे ऑप्शन लिहिणार. त्याचं B फर्स्ट ऑप्शन जे आहे ते B लिहिणार. तसं सेकंड मध्ये पहा काय म्हटलंय dx ची व्हॅल्यू दिली डिटर्मिनंट साठी 49 dy -63 आणि d ची व्हॅल्यू आहे 7 आणि विचारलं तुम्हाला x ची व्हॅल्यू विचारली. यू हॅव टू फाइंड x.
मग x इज इक्वल टू dx अपॉन d. या फॉर्म्युल्यानुसार dx आहे 49 आणि d ची व्हॅल्यू आहे 7. तिथे 7 साती 49 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आहे 7 आली. त्यासाठी ते ऑप्शन मध्ये पहा इथे 1 जो आहे तो म्हणजे फक्त फर्स्ट जो ए आहे तो ए ऑप्शन जो आहे तो आपण इथे सेकंड ए म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे ऑप्शनचे जे लेटर आहे ते आपण तिथे लिहिणार आहोत. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे, निश्चयकाची किंमत काढायची आहे. त्या निश्चयकाची किंमत काढताना पुन्हा अशा याच्यानुसार आपण त्याचा गुणाकार करत असतो. 5 काय येणार पहा 5 × -4 -3 × -7 किती झाले 5 × -4 -20 आणि 7 × 21 म्हणजे +1. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे क्वेश्चन 3 चं +1 हे जे आहे ते आलेले. आता ह्यामध्ये ए -1 दिले, बी ऑप्शन आहे -41 आणि डी चं ऑप्शन जे आहे ते आहे 1 म्हणजे आपले जे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती +1 आहे. म्हणून डी चं जे आन्सर आहे ते डी आहे. फोर्थ क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. एक सामायिक समीकरण की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची, डी ची व्हॅल्यू काढायची. डी म्हणजे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला A1, B1, C1, A2, B2, C2 हे कन्सिडर करावे लागतील. मग त्यानुसार आपण A1 म्हणजे इथे 1 आहे, B1 ची व्हॅल्यू 1 आली, C1 ची 3 आली, नंतर A2 ची व्हॅल्यू 3, B2 -2 आणि हा ट्रान्सफर केल्यानंतर तो +4 होणार आणि C2 ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 4. त्याचा जर आपण डिटर्मिनंट तयार केला, डिटर्मिनंट साठी D इज इक्वल टू A1 अपॉन A1 A2 हा फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम मध्ये B1 B2 त्यांची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय येते 1 3 1 आणि -2. तिरकस गुणाकार केला तर 1 -2 -2 झाले, 3 1 3 -2 -3 AD BC करतो आपण म्हणजे -2 आणि -3 वी गेट -5. आता -5 जे आन्सर आहे ते इथे जिथे असणार त्यानुसार ए चं 5 आहे, 1 आहे, सी इथे फक्त सी हा जो ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये -5 आहे त्याचा आन्सर आहे. म्हणून मग आपण तिथे सी हा जो त्याचा क्रमांक आहे तो लिहिणार आहोत. पाचव्या याच्यामध्ये पहा, पाचवा जो क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये काय सांगितलंय, त्यामध्ये देताना तुम्हाला ax + by = c हे आणि दुसरं एक इक्वेशन आहे mx + ny = d आणि म्हणताना काय म्हटलंय an इज नॉट इक्वल टू bm. आता यामध्ये आपल्याला रेशो काढायचंय. रेशो आपण याच्यासाठी काढणार म्हणजे गुणोत्तर काढणार आहोत. x आणि y चं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. x च्या गुणोत्तरासाठी a जो आहे तो आपण घेणार आहोत आणि b y च्या गुणोत्तरासाठी b आपल्याला माहित पाहिजे आणि तसं ते गुणोत्तर घ्यायचं म्हणून आपण काय करणार, इथे a आहे a/m आणि पुन्हा b ला इकडे पक्षांतर केलं म्हणजे इथे गुणाकार आहे तो भागाकार होणार म्हणजे a/m आणि दुसऱ्या बाजूला मिळणार b/n. हा n इकडे जाणार, हा m इकडे जाणार. a/m डज नॉट इक्वल टू b/n म्हणजे a चा जो आपण म्हणतो आपण x आणि y हे जे आहेत ते दे आर नॉट सेम, दे आर अनइक्वल आणि म्हणून मग ते अशा पद्धतीचे जे आहे की त्यांचं जे सोल्युशन असतं ते कॉमन असतं, एक सामायिक. म्हणून त्याला सायमल्टेनियस टाईपचं ते इक्वेशन आहे. सायमल्टेनियस इक्वेशन असलं की त्याचं सोल्युशन हे कॉमन असतं आणि म्हणून इथे जे 4 ऑप्शन दिले की फर्स्ट मध्ये वन सोल्युशन इज कॉमन टू बोथ, सेकंड मध्ये नो सोल्युशन आहे, इथे तर सोल्युशन आहे काय, थर्ड मध्ये इनफायनाइट आहे आणि फोर्थ मध्ये ओनली 2 म्हटले. पण यापैकी वन सोल्युशन इज कॉमन. दोघांना सायमल्टेनियस इक्वेशन असल्यामुळे वन सोल्युशन हा कॉमन असतो आणि म्हणून मग जो फर्स्ट याच्यातला जो ऑप्शन आहे ए तो इथे ए येणार. म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे
तरच तुम्हाला ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अगदी परफेक्ट असे मार्क्स मिळू शकतात. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन 2 आपण बघणार आहोत. क्वेश्चन 1 मध्ये MCQ पाहिले. क्वेश्चन 2 मध्ये अशा पद्धतीची तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि एक इक्वेशन दिलेलं आहे, समीकरण दिलंय. त्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू जर ग्राफ काढायचं असेल तर त्याची व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. x ची व्हॅल्यू इथे आता x -5 जर आपण ठेवलं तर मग काय मिळणार 2 × -5 - 6y 3. किती झाले -10 5 दुणे 10 -6y 3. इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -10 आणि हा 3 प्लसचा मायनस होणार. सॉल्व करतो आपण फक्त. इकडे इक्वेशन ट्रान्सफर केलं की एकीकडे व्हेरिएबल्स (6y) -13 (6y). therefore -13/6 y. म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आली आहे -13/6. आणि x आणि y लिहिताना आपण दोन्ही कोऑर्डिनेट्स लिहितो. -5 हा एक कोऑर्डिनेट आणि दुसरा निर्देशक कोणता आहे -13/6. तसे दुसऱ्याच्या मध्ये आता व्हॅल्यू कोणती आहे y ची व्हॅल्यू 0 पुटअप करायची. आता y 0 जर घेतला तर आपल्याला काय मिळतं पहा 2x - 6 × 0 = 3. 6 × 0 0 झाला तर 2x 3. x 3/2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 3/2. आणि त्याचं सोल्युशन लिहिताना दोन्ही कोऑर्डिनेट्स लिहितो आपण. x ची व्हॅल्यू 3/2 आणि y आहे 0. म्हणजे अशा पद्धतीने जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते असे सॉल्व करायचे आणि मग आपण ती ऍक्टिव्हिटी जी असते ती पूर्ण करायची असते. त्याच्यावर आधारित पुन्हा पुढचा एक जो आहे क्वेश्चन 4. निश्चयकांची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. हे 2 एक मार्कासाठी तुम्हाला ते असतात. त्यासाठी फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काय आहे आपण घेताना काय करतो तिरकस गुणाकार. 5 × 1 मायनस इथे पाहता -2 × -3 -2 × -3 म्हणजेच काय झालं 5 मायनस ते मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि 3 दुणे 6 -6 म्हणजेच काय झालं -1. त्याची डी ची व्हॅल्यू मिळाली -1. इथे चिन्ह जे आहे चिन्हासहित व्यवस्थित घ्यायचंय.